मॅडम काय करताय? मेकअप करायचा विचार करते. मेकअप करा तुम्ही, पण तुम्ही कुठे आलात? हे काहीतरी वेगळंच दिसतंय मला. मी आयकियामध्ये आले आणि आता इथे असं बसून विचार करते माझ्या ड्रेसिंग टेबलबद्दल. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत एक होम डेकोर असं एक कॉन्सेप्ट आहे, तर त्या शोरूममध्ये आलो. आयकिया माझ्यासाठी जुनंच आहे. आय होप आपण म्हणजे इंडियामध्ये यायच्या आधी आपण गल्फमध्ये आपण यूज केलेलं आहे आयकियाचे प्रोडक्ट आणि एक्सलंट प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. आणि बट एवढंच आहे, ते पार्टिकल बोर्ड्सचे बनवले जातात आणि कॉन्टेम्पररी म्हणजे त्यांचा डिझाईन ॲस्पेक्ट हा भरपूर छान आहे. आणि त्यांचं लाईफ तुम्ही बघाल तर साधारण म्हणजे 7-8 वर्षापर्यंत असं लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. बट इट इज बिट आता ते बघायला लागेल इंडियन क्लायमॅटिक कंडिशनमध्ये कॉस्टिंग कशी आहे काय, त्याच्यासाठी आपण इथे आलो. आणि ही सगळा खटाटोप चालला आहे आपला होम डेकोरसाठी. मला तुम्हाला एक कळवायला एक अत्यंत आनंद होतो आहे की आपण एक नाही, आपण अशी भरपूर घरं घेतली, पण हातात आलेली घरं आता आपल्या घरात एक आपल्याला हातात आलेलं घर आहे. तर व्हेरी सून आपण तिथे शिफ्ट होणार आहोत, तर त्याच्यासाठी आता भरपूर मेहनत करायची, म्हणून आपले जे आउटडोअरचे व्हिडिओज थोडे कमी होतील. आता तुर्त आपण ह्या आयकिया शोरूममध्ये जाऊया आणि आयकियामध्ये जी काही सामान आपल्याला पाहिजे त्याची आपण लिस्ट बनवूया आणि मग ते एकत्र जर कॉस्टमध्ये परवडतं आहे, त्याचा डिझाईन ॲस्पेक्ट चांगला आहे, काही आपण तिथे रिप्लेस करू शकतो का, किंवा त्याच्या टाईपचं आपण घरी काही बनवू शकतो का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. तर आता आपण फिरूया इथे काय आहे, थोड्या आयडियाज घेऊया. कारण की इट इज ओपन फॉर एव्हरीबडी, असं काही इथे प्रॉब्लेम नाही आहे. टायमिंग्स 10:30 पासून चालू होतं सकाळी. आज आपला संडे होता, बाहेरचा ट्रेकचा प्लॅन कॅन्सल आणि आपण इथे फिरतो आहे आणि बघूया आता पुढे असं काय यूजफुल आहे की नाही. चलो. मित्रांनो, एक सुंदर असं कॉन्सेप्ट आहे इथे. तुम्ही इथे बघा, ही हा कॉर्नर नेहमी आपला फुकट जातो, तर ह्या लोकांनी काय केलं आहे, हा असा ओपन केलेला आहे आणि इथे ही कॉर्नर जागा दिलेली आहे जेणेकरून तुम्ही इथे, आणि हे असं मुवेबल आहे. सो दिस इज व्हेरी नाईस. वरती आणि खाली दोन्ही ठिकाणी हे मुवेबल आहे. सो दिस वी कॅन जस्ट आपल्याला जसं पाहिजे तसं, आणि ही हाईट ॲडजस्टेबल आहे तसं आपण हे वापरू शकतो. दिस इज अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट. आणि हे बघा, हा डोअर असा हा बंद होतो. व्हेरी व्हेरी गुड कॉन्सेप्ट. म्हणजे मी तिकडे झाला, मी 100पैकी 100 मार्क देईन. वरची जागा पण प्रॉपरली युटिलाइज करण्यासाठी त्यांनी हे दिलेलं आहे. इथे अशी एक रेलिंग लावलं आहे आणि हे हँगिंग स्पून्स इथे ठेवता येतील, म्हणजे आपल्याला शोधायची गरज नाही खाली जायची, इथेच आपल्याला वस्तू मिळणार आहेत त्या. व्हेरी गुड आयडिया. मित्रांनो, एक कॉन्सेप्ट काय दिलं आहे, हा आहे वॉशिंग एरिया आहे. ह्या वॉशिंग एरियामध्ये त्यांनी अशी हे यूज क्लोथ्स असतात, ते स्टिंक होत असतात, तर दे हॅव केप्ट इट ओपन. म्हणजे हवेमुळे तिथे त्याच्यामध्ये काय वाटतं लॉक झालं आहे आतमध्ये. सो व्हेरी गुड आयडिया. कॉस्ट इज 4100. सो हे एक भरपूर चांगली गोष्ट आहे. आणि अजून एक इथे मला हे कपड आवडलं, असं हे रॅक असा त्यांनी बनवलेला आहे, ओपन रॅक आहे. इट्स लुक्स टू गुड. मित्रांनो, एक सुंदर असा वॉल माउंट आहे इथे. तुम्ही हे लिव्हिंग रूममध्ये यूज करू शकता. जास्त डेप्थ नाही, फक्त 1 फुटाची डेप्थ आहे असं, आणि मध्ये ओपन आहे आणि त्या बाजूला एक. सो विच विल गिव्ह यू अ व्हेरी गुड लुक. आणि त्याच्यासमोरच इथे हा डायनिंग एरिया लावला आहे त्यांनी. एकदम सुंदर असं कॉन्सेप्ट आहे. ही पण शोकेस मला आवडली. आणि हे आपल्या यूजचं नाही, जे बारबेरी यूज करतात त्यांच्यासाठी हे भरपूर छान एक कॉन्सेप्ट आहे. आणि हे पण आपल्याला आवडलं. असं काहीतरी थीम करायचा विचार आहे. सो लेट्स सी, जमतं आहे नाही जमतं आहे, आय डोंट नो, वी विल चेक आउट. मस्त आहे हे. लाईट्स आवडले मला, सॉफ्ट लाईट आहे तिथे. ॲक्च्युली हा जरा वॉर्म कलर आहे. अशी लाईट्स पण मला आवडतात, पण तुर्त आता बघू कसं काय बसवायचं, कारण की कॉस्टिंग हे इम्पॉर्टंट आहे. याची फक्त 3000 रुपये किंमत आहे. सो वी नीड टू, घर बनवायचं म्हणजे आपल्याला बजेट हा फार मोठा विषय असतो आणि तो माझ्यासाठी आज आहे. ह्याची किंमत आहे 7000 रुपये. बट लुक्स गुड.
तर एक लिव्हिंग रूमचा कॉन्सेप्ट तिथे त्यांनी केलेला आहे, कसं असावं म्हणजे टी व्ही सेटच्या समोर तुम्ही, म्हणजे त्यांनी टी व्हीचा आहे आणि हा सेटिंग एरिया त्यांनी बनवलेला आहे. ही जागा मला भरपूर आवडली. म्हणजे तुम्ही रिलॅक्स मागे टेक कशी आरामात, हे तुम्हाला आरामात तुम्ही बसू शकता आणि तुमची ही फुल लेंथ म्हणजे पायाचा भाग आहे तुमचा तिथपर्यंत हा एवढा डेप्थ आहे त्याला. आणि मागे कुशनिंग लावले आहेत म्हणजे तुम्ही पुढे मागे त्याला कुशनिंग करून तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो आय रिअली लाईक दिस कॉन्सेप्ट. ह्याच्यामध्ये मला हे भरपूर छान आवडलं. जे रिलॅक्स होऊन तुम्ही टी व्ही काय बघायचं असेल सो यू कॅन डू दॅट. म्हणजे कंजेस्टेड बसण्यापेक्षा तू इथे मांडी घालून पण आरामात बसू शकतेस. आपल्याला मांडी घालून बसायची सवय आहे, सो वी कॅन इझिली सेट. छान आराम. हो, लाईट्स पण एकदम लाईट आहे ते दिलेले आहेत ते, म्हणजे जास्त लाईट्स नाही दिलेले आहेत. सो दॅट इज ऑल्सो लुक्स व्हेरी गुड. आणि बॅक साईडला तुम्ही बघाल तसे वेगवेगळे त्यांनी म्हणजे दे हॅव मेड वन कॉर्नर, अतिशय सुंदर कॉर्नर. असा जरी कॉपी केला तरी भरपूर छान आहे. वरती लाईट्स आहे, स्पॉट लाईट आहेत, साधारण 1000 रुपयाला लाईट लावले आहेत त्यांनी, विच इज व्हेरी गुड. ह्या लाईटची किंमत आहे 10,000 रुपये. आय होप कितीचा सेट आहे माहिती नाही, बघायला लागेल, किंवा एक युनिट आहे. आय थिंक हा 3चा युनिट सांगू हे बघ, 3चा सेट आहे. इट्स व्हेरी गुड. 1 2 3 9,000 रुपयाला आहे प्राईज आहे. मित्रांनो एक कॉन्सेप्ट आहे ह्यांचं, हे डोअर मॅट्स आहेत, हे बाहेर कुठेही मिळतात. पण ह्याला मागे तुम्ही बघाल त्याला रबराईज हे केलेलं आहे. पण ह्याची खासियत ही आय विल रेकमेंड दिस वन. हे बघा नीटपणे खाली रबर आहे. हे तर छोटं आहे, माझ्याकडे ह्याच्यापेक्षा टिबल साईजचं होतं. आय होप डबल साईज. ह्याची खासियत अशी आहे की ही जी हे दिसत आहेत तुम्हाला, ह्याच्या आतमध्ये डस्ट पिकअप होतो. आणि जी किंमत आहे 300 रुपये, बट दिस इज वर्थ. तुम्ही जर तुमच्या डोअरमध्ये हे लावलं ना, दिस विल, जी काय शूजची किंवा कसली काय डस्ट असेल ती तुमची हे होईल. हे पण छान आहे. मित्रांनो माझी एक सगळ्यात आवडती गोष्ट अशी आहे, असं टेबल माझ्याकडे आधी होतं, इट वॉज अ राऊंड टेबल. आता हे टेबल आहे स्क्वेअर आहे, बट म्हणजे दिस इज मोर दॅन सफिशियंट. 67 बाय 67 सेंटीमीटर ब्लॅक आहे, अतिशय सुंदर आणि फोल्डिंग आहे. व्हेरी व्हेरी स्टर्डी. आणि किंमत आहे फक्त 2690. आय लाईक दिस. आणि ह्याला मॅचिंग इथे तुम्हाला चेअर्स पण ठेवलेले आहेत. ह्या चेअर्स आहेत तुम्हाला इथे, ह्या वेगवेगळ्या टाईपच्या, म्हणजे ब्लॅकला ब्लॅक मॅच करायचे किंवा व्हाईट मॅच करायचे, किंवा अशा ह्या फिक्स चेअर आहेत, त्या पण फिक्सच आहेत. किंवा इथे फोल्डिंगवाल्या पण चेअर इथे अशा आहेत त्या. सो दिस यू कॅन अटॅच. तुम्हाला जसं कॉन्सेप्ट आहे, तुमचा आयडिया जशी आहे, कलर थीम आहे, त्यानुसार तुम्ही ह्या गोष्टी घेऊ शकतात. मित्रांनो इन हाऊससाठी, इंडोअरसाठी हे छोटे छोटे इथे प्लांटर्स आहेत. तुम्हाला असे काही प्लांट्स पाहिजे असतील तर तुम्ही इथे जरूर घेऊ शकता. मस्त आहे ते. आणि ह्या अशा छोट्या तुम्ही बघेल तर इथे ह्या अशा कुंड्या पण लावलेल्या आहेत. मित्रांनो आता आपण एका सेक्शनमध्ये आहोत जो बेडिंगचा सेक्शन आहे, बेडचा सेक्शन आहे. तर मला हीच गोष्ट इथे बघायची होती, सायझेस, डायमेन्शन्स आणि काय कॉन्सेप्ट्स आहेत त्याच्यासाठी मी इथे आलो होतो. सो आता आपण हा बेडचा जो सेक्शन आहे तो एक्सप्लोअर करूया. चला. मित्रांनो हा बेड आहे, डायमेन्शन सेंटीमीटरमध्ये दिले आहे, म्हणजे 5.2 बाय 6.5. 5.2 6.5 आहे, म्हणजे 5/6 असा वाईट. आणि हार्डली 30,000मध्ये तुम्हाला हे फ्रेम येते. त्याच्यामध्ये हे बेडिंग तुम्हाला पाहिजे असेल तर ते बेडिंग तुम्ही लावू शकता तुम्हाला पाहिजे तसं. बट अरे बापरे, काढायला लागेल ही अशी, नाही उचलता येते मला. आणि असं त्यांनी ही कॉन्सेप्ट दिलेलं आहे. इथे सगळे असे बेडच लावलेले आहेत संपूर्ण एरियामध्ये. वी विल चेक. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला स्टोरेज पाहिजे खाली, अदरवाईज दिस लुक्स व्हेरी गुड. एकदम मस्त लुक असा आहे याचा. त्याचा कॉन्टेम्पररी असा एक हे आहे, मस्त डिझाईन आहे, ही आवडलेली आहे. 39,000ला फ्रेम आहे आणि 18,000ला आतमधले हे ड्रॉवर्स आहेत सगळे. सो हे तुम्हाला 18,000 लागतील पाहिजे असेल तर. असं सगळं आहे आतमध्ये. दिस लुक्स टू गुड. आणि खाली शू रॅक पण आहे, जर लांबून बघाल तर असं दिसतंय ते. आणि स्लायडर आहे मेन म्हणजे स्लायडिंग डोअर आहे, दोन्ही बाजू अशाच आहेत. आणि 10 years वॉरंटी आहे त्याला मेन म्हणजे. वा मित्रांनो एक डोअर्स असा त्यांनी एक कॉन्सेप्ट दिलेला आहे इथे.
भरपूर चांगला आहे. त्याचे डायमेन्शन्स इथे दिलेले आहेत त्यांनी. हे स्टँडर्ड मटेरियल आहे, हे तुम्हाला मिळेल इथे. आणि तुम्हाला असं हे युनिट बनवून घ्यायला लागेल. बघा एवढी डेप्थ आहे ह्याला. हे युनिट्स इथे मिळत आहेत तुम्हाला पाहिजे तर विकत. हे 300 रुपये आणि त्याचा कॅप पाहिजे असेल तर 100 रुपये आहे. सो ह्याचं हे आहे, म्हणजे हे दिसायला पण चांगलं वाटतं आहे. आणि तुमचं जर बजेट कमी असेल तर यू कॅन गो विथ दिस काइंड ऑफ थिंग्स. अनदर बेस्ट कॉन्सेप्ट. एक शॉवर क्युबिकल सध्या लागते. सो आय मे रिक्वायर दिस. पण आता त्यासाठी बघायला लागेल आपल्याकडे केवढी जागा आहे आणि काय आहे. कारण की ह्यानी एक साईडला ही ग्लास यूज केलेली आहे आणि हा इथे त्यांनी एक साईडला असा हा हे दिलेला आहे. सो पाणी बाहेर येणार नाही त्याचं त्यांनी हे केलेलं आहे कॉन्सेप्ट. आणि हे कॉर्नर हे पण मला आवडलं आहे. हे असं छोटंसं असं लावलेलं आहे. दिस इज व्हेरी गुड. तुम्ही जर त्याचा लाईट इफेक्ट बघितला तर इथे हे असे छोटेसे लाईट लावलेले आहेत. लुक्स टू गुड. आणि ही फ्रेमिंग अशी आहे, एवढी पातळ अशी फ्रेमिंग आहे. ही मॅग्नेटिक आहे त्याच्यामुळे इट गोज लाईक डायरेक्ट. टू गुड. काहीतरी असे शोपीस ठेवण्यासाठी, आर्टिफॅक्ट्स ठेवण्यासाठी हे छान आहे. फुल सेक्शन हा बेडसाठी आहे. टोटली म्हणजे तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या टाईपचे बेड लावलेले आहेत. ऑसम. किंमत पण चांगली आहे. बेड साईड टेबलची व्हेरायटी आहे इथे. वेगवेगळी कॉन्सेप्ट्स आणि प्राइजेस आहेत. म्हणजे छोट्यात छोटं पाहिजे असेल तर 1300 रुपयापासून हे साधारण असं चालू होते. आणि तुम्ही जर बघाल तर महागात तुम्हाला जर पाहिजे असेल तर 7-8 हजार रुपयापर्यंत इथे आहे. मित्रांनो ह्या बेडशीट्स आहेत डिझाईन्स वाईज आणि ह्या कॉटनचे आहेत. अतिशय सुंदर लाईट कलर्स आणि पेस्टल कलर्स यूज केलेले आहेत सगळे. सो आणि हे ऑफ व्हाईट कलर्समध्ये घेतलेले आहेत. युजली हे ब्रिटिश कॉन्सेप्ट टाईप असं आहे ते अशा ह्या गोष्टी आहेत. आणि इकडे तुम्हाला हे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला पिलोज किंवा असं काही यूज करायचं आहे ते आहेत ह्या गोष्टी. वॉश बेसिनच्या वरती हा जो काउंटरटॉपच्या वरती जे काही दिलेलं आहे कबर्ड मस्तच आहे. मेन म्हणजे दिस साईड ऑल्सो इट इज गिविंग मी दॅट मिरर लुक टाईप असं आहे. आणि आतमध्ये तुम्ही जर बघाल ग्लास सगळं हे केलेलं आहे त्याने इथे. आणि लुक्स व्हेरी गुड. म्हणजे अंधार नाही इथे हे हा असा लावल्यामुळे, रिफ्लेक्टिव्ह लावल्यामुळे. सो स्पेशियस पण वाटते आणि लुक वाईज पण इट इज ब्युटिफुल. ही युटिलिटी सुंदर आहे आणि एकदम कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. 400 रुपयामध्ये अशी ही वस्तू 300-350 रुपयामध्ये आहे. वेगवेगळ्या डायमेन्शन्समध्ये. हे सक्शन कप इथे लावलेत आणि हे त्याला असे हे केलेले आहेत. तर हे इथे नुसते तुम्हाला जर सक्शन्स जरी पाहिजे असतील तेही तुम्ही असे घेऊ शकतात. हे साधारण 500 रुपयाला आहे एक. हा जो आहे एक 500 रुपयाचं युनिट आहे. ह्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 मिळतात तुम्हाला. आणि फुल जर असं तर हे पाहिजे असेल तर ह्या म्हणजे सोप डिश टाईप डिपेंड्स अपॉन नाव वॉट यू आर लुकिंग फॉर. तुम्हाला हे वेगवेगळ्या डायमेन्शन्स, मोठे छोटे कॉर्नर्स सगळं कॉन्सेप्ट त्यांनी दिलेलं आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे हे तुम्हाला स्टोरेज दिलेले आहेत स्पेशली बाथरूमसाठी. आणि तुम्ही जर बघत असाल तर हे स्टेनलेस स्टीलचं पण आहे इथे. सो एक फुल युनिट डबल ह्याचं आहे. सिंगल्स पण आहेत असे. हे सक्शनवाले आहेत. हे बाथरूम ॲसेसरीज त्यांनी इथे सगळ्या लावलेल्या आहेत त्या तुम्ही इथे बघू शकता. बाथरूम मॅट्स आहेत. हे खाली रबर हे आहे त्याचं नॉन स्लिप टाईप. हार्डली 149 रुपीजला आहे. वॉर्डरोबचे वेगवेगळे कॉन्सेप्ट डिझाईन्स इथे लावलेले आहेत. ॲसेसरीज ठेवण्यासाठी ट्रे असे. आणि इथे त्यांनी 2-3 कलर्स असे त्यांनी दिलेले आहेत. तो व्हाईट होता, हा साधारण खाकी आहे, हा ब्ल्यूइश आहे. आणि वॉट आर ऑल अवेलेबल्स. त्यांच्याकडे तुम्हाला वेगवेगळे काय कलर्स आहेत ते सगळे इथे त्यांनी दिलेले आहेत. वाव. आणि आतमध्ये लावायच्या लाईट्स आहेत तुम्हाला कशा पाहिजेत त्या लाईट्स इथे लावू शकतात.
हे मला आवडलं, मस्तच आहे. एक वेगवेगळ्या साईजचे इथे हे चेस्ट ड्रॉवर्स आहेत, अतिशय सुंदर आहेत, पण डेप्थ फार जास्त आहे. डेप्थ स्पेशियस घरं असतील त्यांच्यासाठी उपयोगी आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी गुड. 15,000 रुपीजमध्ये आहे हे आतमध्ये असं. इथे वेरियस टाईपचे शू रॅक आहेत. आता हा बघा, हा आता ते एवढा मला खास नाही वाटला, हार्डली 10,000 रुपीज आहे, बट आय लाईक दिस. ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल साईज आहे, सो यू कॅन, म्हणजे तेवढीच जागा आहे, थोडीशी जास्त आहे, बट यू कॅन युटिलाइज इट अँड यू कॅन कीप मोर शूज हिअर. मित्रांनो, हा टेबल्सचा सेक्शन आहे, स्टडी टेबल्स असा टाईप. ह्याच्यामध्ये एक डेस्क मला इथे दिसलेला असा, म्हणजे फार महत्त्वाचं आहे, ह्या गोष्टीचा कोणीही विचार करत नाही. इथे त्यांनी असा एक फ्लॅप दिलेला आहे. ह्या फ्लॅपमुळे काय होतं, तुम्हाला इथे काही इलेक्ट्रिकल कनेक्शन्स वापरायचे असतील तर यू कॅन यूज इट हिअर. आणि इथे तुम्ही तुमचा जर बटन्स इथे ठेवले, स्पाईक गार्ड इथे ठेवला, तर यू कॅन डायरेक्टली कनेक्ट आणि ह्या वायर्स इथून जाणार येणार. सो दिस इज अ व्हेरी गुड कॉन्सेप्ट. मित्रांनो, ही गोष्ट इथे मी फर्स्ट टाईम बघितली. इथे हे बटन दिलेलं आहे, तुम्हाला पाहिजे त्या हाईटला तुम्ही हे वर आणि हे खाली इलेक्ट्रॉनिकली करू शकता. वा, इट्स इंजिनिअरिंग मार्वल म्हणू शकतो त्याच्यावरती. म्हणजे तुम्हाला स्टँडिंग वर्क करायचं असेल तरी ह्या टेबलवर करू शकता, किंवा सिटिंगमध्ये करायचं असेल तरी तुम्ही हे करू शकता. आणि इथे तुम्हाला हे वायर्ससाठी सेक्शन, मी तुम्हाला मगाशी बोललो, स्पाईक गार्ड इथे ठेवलं आहे त्यांनी, आणि त्यांनी इथे हे लेटअप केलेलं आहे. मित्रांनो, वेगवेगळे ऑर्गनायझर्स इथे दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या ड्रॉवरमध्ये हे सेक्शन्स बनवायचे असतील असे, सो यू कॅन मेक सेक्शन्स आउट ऑफ इट. वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या डायमेन्शन्सचे इथे दिलेले आहेत, हे असे येत आहेत, आणि ते तुम्ही इथे वापरू शकता. आणि अजून इथे दिलेले आहेत, समजा तुम्हाला स्पेशल कपडे समजा सेग्रिगेट करून ठेवायचे असतील, सो दिस इज ऑल्सो हिअर. हार्डली 999, 899, म्हणजे साड्या ठेवायच्या आहेत, कपडे, स्पेसिफिक कपडे ठेवायचे आहेत वेगळे सेक्शन करून. तर हे फार छान कॉन्सेप्ट आहे. इथे हा टूल सेक्शन आहे, तुम्हाला DIYचा सेक्शन दिलेला आहे. तुम्हाला घरामध्ये जे काही करायचं आहे, किंवा हे समजा युनिट्स असे आहेत तर ते घरी जाऊन तुम्हाला फिक्स करायचे असतात, तुम्हाला जे जे टूल लागणार आहेत, स्क्रूपासून, रिविट्सपासून, प्लायरपासून, स्क्रूड्रायव्हरपासून, सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्यांनी. हे घेऊन जा आणि त्या गोष्टी घेऊन जा, सो यू कॅन फिक्स व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुम्हाला ह्या काय पाहिजेत त्या गोष्टी तुम्ही ह्या अशा सगळ्या फिक्स करू शकता. सो दिस इज वॉट द ब्युटी DIY कॉन्सेप्टचा हा इकडचा हे बघा, मस्तच. काय मित्रांनो, हे ॲक्च्युली हे हुक्स आहेत मॉडर्न टाईपचे. ज्या खुर्च्या दिलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे काही हँग करायचं असेल, न्यू कॉन्सेप्ट आहे, मला आवडलं. आजपर्यंत मी असं कधी बघितलं नव्हतं, बट दिस इज व्हेरी गुड. हे मेटलचे आहेत, 299ला 4 पीसेस. हे इथे आहेत, हे नवीन टाईपचे, लाईक दिस. आणि ह्याला असे 3-4 हे आहेत, 1, 2, 3 काय अटकवायचे असेल तर अटकवू शकता. यू विल गेट 499मध्ये 3 पीस. व्हेरी गुड कॉन्सेप्ट. कुत्ते का पुछवाडा, व्हेरी नाईस. काय खुर्ची आहे का? नाही, त्याचा एक कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला यूज क्लोथ्स लॉन्ड्री तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अशी ठेवू शकता. आय हॅव यूज दिस. एकदम साधीसुधी गोष्ट आहे अशी प्लास्टिकची, पण इट लुक्स व्हेरी गुड. जर तुम्हाला डम्पिंग करायचं असेल तर त्याच्यात करू शकता. मित्रांनो, हा संपूर्ण सेक्शन असे लीड्सच्या ह्याच्यासाठी हा डेडिकेटेड आहे. जे कंटेनर्स आहेत, कंटेनर विथ द लीड्स, हे हेवी आहेत. तिकडे बघितले ते एकदमच साधेसुधे आहेत. हे बऱ्यापैकी हेवी कॅटेगरीमध्ये आहे. ते त्याच्यापेक्षा जास्त चांगली हेवी कॅटेगरी ही आहे. हे मोल्डिंग्स आहेत आहे होत. सो दिस इज व्हेरी गुड. याच्यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत वेगवेगळे. हा किड्स सेक्शन आहे. यांच्याकडे भरपूर टॉईज आहेत, किंवा लहान मुलांसाठी जर करायचं असेल तर इज अ व्हेरी गुड. किंवा टॉईज विकत घ्यायचे असतील तर वाव, इट्स व्हेरी गुड. वेगवेगळ्या प्रकारचे टॉईज इथे ठेवलेले आहेत.
त्यातला मला आवडलेला हा आहे, मस्त आहे. थोड्या लाईट्स आलेल्या आहेत. किड्सच्या सेक्शनसाठी वेगळ्या लाईट्स त्यांनी दिलेल्या आहेत, छोट्या छोट्या अशा. मस्त आहे. किड्ससाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी, परत थोडेफार टॉयज, डिशेस सगळं दिलेलं आहे. आणि जो मेन सेक्शन आपल्याला जो बघायचा आहे तो हा आहे दिस लाईट. व्हेरियस टाईप्स ऑफ लाईट इथे दिलेले आहेत आणि खरंच छान प्रकारच्या इथे लाईट्स दिलेल्या आहेत विच यू कॅन यूज. आणि ह्याच लाईट्स आपल्याला यूज करायच्या आहेत. आता कोणत्या ब्रँडच्या कोणत्या मेकच्या घेतो आहे ते मला माहिती नाही. सो लेट सी, कारण की आपण काही चूज करणार आहोत लाईट्स, पण त्या इंडियन क्लायमॅटिक कंडिशनमध्ये युजफुल ठराव्यात, हाच कॉन्सेप्ट आहे. जबरदस्त कॉन्सेप्ट आहे इथे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स आहेत. एक हा ऑफ व्हाईट टाईप आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आहे. आतमधले कलर्स वेगळे आहेत, म्हणजे वॉर्म लाईट पाहिजे, कूल लाईट पाहिजे. आणि हा ओपन किंवा क्लोज होतो. थोडासा फुल करताना ताकद लावायला लागते त्याला. दिस इज असा, आणि ते फुल आणि पुश करताना खराब नको व्हायला असं आहे. असाच हा इथे पण अजून एक आहे. ह्याला पण तुम्ही असं, बापरे जाम ताकद लावायला लागते ती, असू दे. दिस काइंड ऑफ थिंग्स आर ऑल्सो अवेलेबल. मित्रांनो फिरून थकलो. ग्राउंड फ्लोअर बघितला, फर्स्ट फ्लोअर बघितला, हा सेकंड अँड द लास्ट फ्लोअर आहे. तो आता आपण पटापट बघून घेऊया. इथे क्रॉकरीज आणि असं जास्त हे आहे. सो लेट्स सी काही युजफुल आहे की नाही, कारण की हे मला घ्यायचं नाही. म्हणजे तुमच्या नॉलेजसाठी मी काही घेऊही शकतो, आय डोंट नो. सध्या आपण इथे जस्ट एक फर्स्ट क्लाससाठी आलो होतो, काय यूज करू शकतो आणि काय नाही. आता आपण पुढे जाऊया. चल. काय मॅडम, आवडलं का? तर मग हा सगळा सेक्शन टी व्ही युनिटसाठीच त्यांनी दिलेला आहे, की टी व्हीचे युनिट्स कसे दिसतील आणि साईड कबर्ड्स कसे असतील. इकडे हे छोटे छोटे असे दिलेले आहेत, ते तिथे दिलेलं आहे, हे इथे दिलेलं आहे. प्राइसेस 10,000च्या आसपास साधारण असे चालू होतात. देर आर मेनी थिंग्स. टी व्ही युनिट, शोकेस टाईप. आता शोकेस हा कॉन्सेप्ट निघून गेलेला आहे, पण तरी पण एक राऊंड मारून बघूया. तरी पण मला ही शोकेसेस आवडली. 16,990 आहे फक्त. असं मला सिंगल युनिट पाहिजे, ते कुठे आहे ते मला शोधायला लागेल. मस्त. आय लाईक दिस. तुम्हाला ही काच आहे, इट लुक्स व्हेरी गुड. त्या शेपमध्ये त्यांनी कट केलं आहे हेक्झागॉनमध्ये. इट लुक्स व्हेरी गुड. त्याची किंमत साधारण आहे फक्त 1,690. लाईटची किंमत आहे 1,490. एक स्मॉल किचन त्याने लावलं आहे, पण ही भांडी झोपवण्यासाठी हा रॅक पण सुंदर आहे. आणि ह्याची किंमत त्याने किती लावलेली आहे, फक्त 600 रुपये लावलेली आहे. ह्या तुम्ही फोल्ड करून पण ठेवू शकता. डेफिनेटली आय एम गोइंग टू टेक दिस. हेही मला कॉन्सेप्ट, हा रेलिंगचा पण कॉन्सेप्ट आवडला. इथे तुम्ही वेरियस गोष्टी अशा लावू शकता. बघूया हाऊ वी कॅन यूज इट, त्या गोष्टींचा विचार करायला लागेल. आणि हे मला अतिशय आवडलेलं आहे. हे तुम्ही जर बघाल, हे असं ओपन होतं आहे, काचेचं आहे. आणि हे हिंजेस असे आहेत, हेवी मेड हिंजेस आहेत, ते हेवी अशा. आणि हे तुम्ही असं, हे मित्रांनो 4 जणांना बसण्यासाठी एक छोटीशी अशी एक टेबल स्पेस आहे, डायनिंग स्पेस. हे इनफ प्लेट्स ठेवून तुम्ही हे वापर करू शकता. आणि 4 चेअर्स त्याने दिलेले आहेत. अतिशय सुंदर गोष्ट आहे मित्रांनो. हीच वस्तू मी बघत होतो मगाचपासून. मला हीच गोष्ट पाहिजे. परफेक्ट डायमेन्शन्स आहेत ह्याच्यामध्ये आणि तुमच्या ह्याला असा हा स्पेसला हा वेगळाच लुक देणार आहे हा. सो दिस इज वॉट आय एम लुकिंग फॉर. हे तुम्ही जर बघाल तर हे असं सेक्शन म्हणतात 1, 2, 3, 4 असे. आणि तुम्ही याची किंमत बघाल तर 7,000 रुपये आहे फक्त. 7 नाही 8,000 रुपये फक्त ही आहे. सो दिस इज अ व्हेरी गुड एक आहे. लाईट इफेक्ट तुम्हाला द्यायला लागेल इथे आतमध्ये. खालपर्यंत द्यायचं असेल तर खालपर्यंत किंवा वरती एक दिला तरी पुरे आहे. विच विल लुक व्हेरी स्टनिंग. त्या गोष्टीचा विचार करा.
डेफिनेटली ही गोष्ट माझ्या घरात असेल. व्हेरियस टाईपचे क्रॉकरी युनिट्स आहेत इथे असे, इकडे पण असे आहेत. सो इट लुक्स व्हेरी गुड. ते फ्रॉस्टेड आहे पण त्यांचा लुक भरपूर छान वाटतं मला. काचेचं असल्यामुळे यू कॅन यूज इट फॉर मेनी थिंग्स. अनदर एक युनिट आहे डायनिंग, छोटे छोटे डायनिंग टेबल्स आणि त्यांचे सेट्स आणि सगळा असा हा सेक्शन आहे. आणि हा सेक्शन जो मेन इम्पॉर्टंट आहे तो मला बघावा असं वाटतं. इथे हे सगळे सोफाज ह्यांनी लावलेले आहेत आणि पुढे मला वाटतं सोफा कम बेड असावा, आय डोंट नो. सो दिस ऑल टाईप्स ऑफ सोफाज. 3 माणसं बसू शकतात आणि 2 माणसं ह्याच्यावरती आरामात झोपू शकतात असं हे आहे. हे मॅट्रेस नाही, हा स्पॉन्ज आहे फक्त. इट इज नॉट अ मॅट्रेस, म्हणून याची कॉस्ट लो आहे. 40,000 रुपीजमध्ये आहे हे. कॉस्ट इज नॉट द इश्यू. ह्याच्यामध्ये बघा एक आहे, 2 आहे, 3 आहेत, वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. पण हे मला कॉन्सेप्ट हजम नाही झालं हे ह्याचं. स्पॉन्ज साधा स्पॉन्ज आहे. वाव, अरे वा, म्हणजे हे डायरेक्ट खाली जातं आहे. ह्याच्यामध्ये किती झोपू शकतात? दोनच ना, असे 2च झोपणार. कसं आहे ह्याचं डायमेन्शन किती बनतं? 7.5 and 4.5. ओके, 7.5 आणि 4.5. ओके, 1 कलर, 2 कलर, 3 कलर आणि हा 4 कलर. असे हे 4 कलर्स आहेत त्याच्यामध्ये. असं इथे खाली स्टोरेज आहे, तो त्याचा ॲडव्हान्टेज आहे. व्हेरी गुड आहे. हा फोल्डिंग होतो, तो फोल्ड होत नाही पण तिथे तुम्हाला स्टोरेज मिळतो खाली. दॅट्स अ कॉन्सेप्ट. हे तुमचे सगळे वेगवेगळ्या टाईपचे युनिट्स दिलेले आहेत. टेबलच्या समोर, तुमच्या बेडच्या समोर ठेवायला, सोफाच्या समोर ठेवण्यासाठी तुम्हाला हे असे वेगवेगळे युनिट्स आहेत. 10,000, 12,000, 13,000 वेगवेगळे प्राइसिंग्स आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तसं टिपॉय टाईप आहेत हे. सो यू कॅन युटिलाइज इट. वाव, हे बघ क्लासी. सिंगल पीसची किंमत आहे 32,000, 29,000. मित्रांनो, सिंगल युनिट्स आहेत हे असे. तुम्हाला जर कुठे पाहिजे असतील तर ठेवायला असे. दिस इज द कॉन्सेप्ट. आणि पुढे सगळे कुशन्स आहेत. मित्रांनो, घराला कर्टन्सशिवाय शोभा नाही अशी गोष्ट आहे इथे. वेगवेगळ्या टाईपचे, वेगवेगळ्या डिझाईन्सचे हे बघा असे तुम्हाला शिअर कर्टन्स पण दिलेले आहेत. अतिशय सुंदर. आणि आय विल रेकमेंड एव्हरीबडी की तुम्ही प्लीज असे डबल कर्टन्सच वापरा. म्हणजे दिस इज द कॉन्सेप्ट हिअर विच दे हॅव शोन. कारण की तुमची प्रायव्हसी मेंटेन केली जाते ह्या गोष्टीमुळे. तिथं ट्रिपल लावलेलं आहे. 1 हा आहे, 2 हा आहे आणि हा 3 आहे. हा बेडरूमसाठी यूज केला जातो, स्पेशली लाईट येण्यासाठी. त्याच्यानंतर हा तुम्हाला असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली ओपेक हा होईल. आणि हा साधारण ट्रान्सलुसंट टाईप आहे, बाहेरचं दिसणार, आतमधलं थोडंफार. हा तुम्हाला ओपेक साधारण होणार आहे. आणि हा डायरेक्ट तुम्हाला हा जर कर्टन यूज केला तर कम्प्लीट ब्लॅकआउट असा हे कॉन्सेप्ट आहे. मी एवढं 3चं नाही तुम्हाला सांगेन, पण दिस इज रिक्वायर्ड अँड दिस इज रिक्वायर्ड. ह्या 2 गोष्टी रिक्वायर्ड आहेत तुम्हाला प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी. आणि त्यांच्याकडे अशी सिस्टीम पण आहे, ती पण आपण बघूया कुठे आहे ती. हे 3 बार्सचं आहे, आपल्याला 2 बार्सचं बघायचं आहे. त्या एका टाईपचे कर्टन्स आहेत. आता ह्याचे तुम्हाला अशा टाईपचे हे कर्टन्स आहेत. ह्या रेलिंगवरती तुम्ही ते हे करू शकता. तर ह्याच्या ॲसेसरीज इथे अवेलेबल आहेत. तर हे ते हुक्स आहेत, ते वरती लावलेले आहेत ते. त्याच्यानंतर तुम्ही ह्या हुक्समध्ये तुमचा कर्टन अडकवू शकता. मी तुम्हाला दाखवेन, आपल्याकडे ऑलरेडी काही कर्टन्स असे आहेत ते आपण यूज करू शकतो. आणि इथे वेगवेगळ्या टाईपच्या कर्टनला हुकअप करण्यासाठी वेगवेगळे बार्स आणि त्याच्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत त्या इथे सगळ्या कॉर्नर हे दिलेले आहे. सो वी विल सी. आपण आपलं घराचं काम आता चालू करतो आहे, त्यावेळी आपल्याला काय वापरता येईल आणि काय नाही वापरता येणार आहे त्या सगळ्या गोष्टी इथून आपण घेऊया. आणि आपण आपलं काही गोष्टी मी तुम्हाला रेकमेंड करेन. काही गोष्टी तुम्ही इथूनच घ्या आणि काही गोष्टी तुम्ही लोकल मार्केटमधून सोर्स करा. कारण की इथे ही ह्यांची जी थीम आहे ती टोटली वेगळी आहे. इट्स ऑल टोटली डिफरंट टाईपचं हे बघा. हे हुक्स, डबल हुक्स असे तुम्ही लावू शकता. वर आहे, वॉल माउंट आहे, सीलिंग माउंट आहेत, असे पण आहेत ते. आणि त्याच्या ॲसेसरीज पण इथे कम्प्लिटली मिळतात. तर हा एक भरपूर चांगला आहे. हे बघा, हे डबल हे आहे, तुम्हाला समजा लावायचं असेल तर. हे डिझायनर टाईप आहे. दॅट वी नीड टू चेक तुमचं बजेट कसं आहे, तुम्हाला आयडियाज कशा करायच्या आणि त्याच्यासाठी ते पण दिलेले आहेत.
आणि इथे हे घड्याळांचं सेक्शन आहे. इथे ह्या ग्लास टाईल्स इथे अशा ज्या दिलेल्या आहेत त्या इथे आहेत. त्यांची किंमत हार्डली 1700 रुपये आहे, 1690 रुपये. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलर्स आहेत, म्हणजे प्लेन आहेत, त्याच्यानंतर गोल्डन टाईप आहे, तो पण कलर इथे अवेलेबल आहे. मोठ्या मोठ्या टाईपची इथे घड्याळं अशी लावलेली आहेत, म्हणजे फॅन्सी नाही आहेत पण साधीसुधी आहेत. माझ्याकडे फॅन्सी पण आहेत, ते आता बघायला लागेल कुठे काय आहे ते. हे आरशे वेगवेगळ्या टाईपचे दिलेले आहेत, सो दॅट वी कॅन एक्सप्लोर हिअर क्विकली. एक प्लांट सेक्शन आहे इथे, वेगवेगळ्या टाईपचे हे आर्टिफिशियल प्लांट्स इथे लावलेले आहेत. खाली आपण बघितले ते नॅचरल प्लांट्स होते आणि इथे हे वेगवेगळे. त्याच्यानंतर इथे हा कॅन्डल्सचा सेक्शन आहे. इथे लालटेन, व्हेरी गुड लुकिंग. म्हणजे त्या प्राईस पण फार कमी आहे, असं पण नाही, काही जास्त नाही, एकदम स्वस्तामध्ये आहे. 600 रुपयामध्ये आता हा आहे अवेलेबल. हे महाग आहेत. कॅन्डल्स, सेंटेड थिंग्स. तुम्हाला फ्लॉवर पॉट्स असे व्हेरियस टाईपचे इथे ठेवलेले आहेत, ते पाहिजे असतील. त्याच्यानंतर हे काचेचे असे आहेत. भरपूर काय 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 आहे, तुम्ही जेवढं फिराल तेवढं कमीच आहे. आर्टिफिशियल फ्लॉवर्स, अगेन इथे आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत अतिशय सुंदर प्रकारचे. किचन सेक्शनमध्ये कटलरीज, युटेन्सिल्स, टिफिन्स, एव्हरीथिंग. मित्रांनो, हा जो सेक्शन आहे, हा सगळा सेक्शन तुम्हाला डेडिकेट झालेला आहे तुमच्या किचनसाठी. किचनमध्ये जे ड्रॉवर्स आहेत, त्याच्यामध्ये जे शेल्फ्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय वेगवेगळ्या शेप्सच्या गोष्टी ठेवायच्या आहेत, काय साईजच्या ठेवायच्या आहेत, त्या तुम्ही ह्या आणि ठेवू शकता. सो यू कॅन. लाकडामध्ये पण आहेत. आय होप हे PVCमध्ये असावं, मला माहिती नाही कशामध्ये आहे. सो दिस यू कॅन यूज इट. मित्रांनो, हा किचनवेअरचा हा सेक्शन आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपच्या क्रॉकरीज, वेगवेगळ्या टाईपचे आयटम्स इथे मिळतात. सो तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला काय पाहिजे आणि काय नाही ते तुम्ही इथे एक्सप्लोर करू शकता. चला मित्रांनो, तो ऑलमोस्ट मला जे बघायचं होतं ते मी सगळं बघून घेतलेलं आहे. तुम्हाला जे मेन दाखवायचे ते पण गोष्टी दाखवून घेतलेल्या आहेत. हा व्हिडिओ मी इथेच कट ऑफ करतो. कीप वॉचिंग अवर चॅनल अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. टाटा, बाय बाय.